आपण बघणार आहोत कंपनी फायनल अकाउंट्स युनिट 3 BCom 2. फायनल अकाउंट्स हा परीक्षेमध्ये जवळपास 16 मार्काला पडणारा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फायनलायझेशन किंवा बॅलन्स शीट कशी करायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं तयार करायचं. फायनल अकाउंट म्हणजे काय, प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग पिरियड. जी काही फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला तयार करायची ती अकाउंटिंग पिरियडच्या शेवटी ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग पिरियड आपल्याला ही तयार करायची आहेत. यासाठी कंपनीज ॲक्ट 2023 सेक्शन 128 सबसेक्शन 1 याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक कंपनीनं तिच्या रजिस्टर्ड ऑफिसमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स आणि अदर रिलेव्हंट बुक्स अँड पेपर्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट्स, काय काय रजिस्टर ऑफिसमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स, अदर रिलेव्हंट बुक्स, पेपर्स आणि फायनान्शियल स्टेटमेंट फॉर एव्हरी फायनान्शियल इयर विच गिव्स ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ अफेअर्स ऑफ द कंपनी. हे ठेवावं लागतं कुठं, रजिस्टर्ड ऑफिसमध्ये. रजिस्टर्ड ऑफिसमध्ये प्रत्येक कंपनीनं बुक्स ऑफ अकाउंट्स, फायनान्शियल स्टेटमेंट्स, रिलेव्हंट बुक्स आणि पेपर्स हे ठेवावेच लागतात, ज्याच्यामध्ये ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द अफेअर्स ऑफ द कंपनी, कंपनीचे जे काही व्यवहार आहेत त्याची खरी माहिती मिळावी अशी सगळी ही कागद आहेत. याच्यामध्ये जर ब्रँच असतील ऑफिसच्या, इतर ठिकाणी कंपनीच्या ब्रँचेस असतील तर त्या ब्रँचेसची सुद्धा ही माहिती त्यांनी रजिस्टर ऑफिस आणि ब्रँच ऑफिसची माहिती या ठिकाणी ठेवावी लागते. Such books are kept on accrual basis and according to the double entry bookkeeping system. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम आपण 11वीला बघितलेली आहे. त्यानुसारच ही बुक्स ऑफ अकाउंट तयार करावी लागतात आणि ॲक्रुअल बेसिसवर ही ठेवावी लागतात. सो ईच अँड एव्हरी कंपनी मस्ट प्रिपेअर अँड कीप at its registered office the financial statements of the company, books of accounts, then relevant books, and all these are regarding giving the full fair and true and fair view of the state of affairs. And if there are any branches of the company, all the documents related to branch also keep at the registered office, and all the statements are prepared on the basis of double entry bookkeeping system. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमच्या नियमानुसारच हे तयार करावं लागतं. ही सगळी माहिती वापरून कंपनी लेजर अकाउंट तयार करत असते. त्याच्या आधी ट्रायल बॅलन्स तयार करावा लागतो. ट्रायल बॅलन्स आपल्याला 11वीला झालेला आहे आणि त्याच्यानंतर हा ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असतो. त्यामुळं कंपनी फायनल अकाउंट्समध्ये जी काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याची इंट्रोडक्शनरी स्टेज आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स, प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंटचं मेंटेनन्स झाला पाहिजे, लेजर्स असली पाहिजे. त्याच्यानंतर फायनल अकाउंट्स तयार केली पाहिजे आणि इट्स अ कंपल्सरी अंडर सेक्शन 128 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. कंपल्सरी आहे सेक्शन 128 कंपनीज ॲक्ट 2013 नुसार हे ट्रायल बॅलन्स आणि फायनान्शियल स्टेटमेंट आणि बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करणे हे प्रत्येक कंपनीला सक्तीचं काम दिलेलं आहे. However, the final accounts of a company are the same in the case of sole trader or a partnership firm. कंपनीचा प्रकार सोल ट्रेडर असेल किंवा एखादी पार्टनरशिप फर्म असेल, दोन्हीसाठी फायनल अकाउंट सेम असावी लागतात. त्याच्यानंतर कंपनीज ॲक्टचे सेक्शन दिलेले आहेत. फायनल अकाउंट्स इज यूज्ड एनीवेअर इन कंपनीज ॲक्ट. इन्स्टिड द टर्म फायनान्शियल स्टेटमेंट इज यूज्ड एव्हरीवेअर.
फायनल अकाउंटच्या ऐवजी फायनान्शियल स्टेटमेंट्स हा शब्द वापरला जातो. सो फायनल अकाउंट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज फायनान्शियल स्टेटमेंट्स. अँड also according to schedule 3 of the Companies Act 2013, Companies Act 2003 च्या schedule 3 नुसार the term profit and loss account has been now replaced by a term statement of profit and loss. जसं फायनल अकाउंटला फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं गेले तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय म्हटलं गेलं, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. The term profit and loss account has been now replaced by the term statement of profit and loss. According to provisions of section 136 of the Companies Act, the board of directors of the company has to lay before the company at every annual general meeting. प्रत्येक बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना अॅन्युअल जनरल मीटिंगला ही फायनान्शियल स्टेटमेंट सादर करावी लागतात. आणि अकॉर्डिंग टू सेक्शन 2 अंडर सेक्शन 14, अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सब सेक्शन 40, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, तर फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच पहिल्यांदा येणार कॅश फ्लो स्टेटमेंट, त्याच्यानंतर येणार स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, आणि जर इन केस ऑफ नॉन प्रॉफिट ऑफ कंपनी असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. काय काय येणार, कॅश फ्लो स्टेटमेंट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, अँड इन केस ऑफ नॉन प्रॉफिट कंपनी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्यानंतर येणार बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, इन केस ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्यानंतर येणार बॅलन्स शीट, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी इफ ॲप्लिकेबल. इक्विटीमध्ये जे शेअर कॅपिटल आहे आपलं त्याच्यामध्ये जर चेंजेस झाले असतील तर त्याचं स्टेटमेंट, बॅलन्स शीट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, आणि किंवा जर नॉन प्रॉफिट फायदा न करता सेवा देणारी संस्था असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, हे सर्व फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येते. त्याच्यानंतर एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट नोट, एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट नोट अनेक्स्ड टू अँड फॉर्मिंग पार्ट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. एखाद्या स्टेटमेंटमधील काही ठराविक अमाऊंट किंवा काही क्लॉज असतील तर त्या संबंधी एक्सप्लेनेशन देणारी एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट नोट सुद्धा आपल्याला सादर करावी लागते. आणि जर 1 पर्सन कंपनी असेल, स्मॉल कंपनी असेल आणि डॉर्मंट कंपनी असेल, 1 पर्सन स्मॉल आणि डॉर्मंट, 1 पर्सन स्मॉल आणि डॉर्मंट, तर कॅश फ्लो स्टेटमेंट इज नॉट मॅन्डेटरी. 1 पर्सन डॉर्मंट आणि स्मॉल कंपनी असेल तर कॅश फ्लो स्टेटमेंट कंपल्सरी नाही. बाकीच्या सगळ्या कंपन्यांना फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच कॅश फ्लो स्टेटमेंट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस इफ NPO नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, देन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट नोट एवढ्या सगळ्याचा समावेश येतो. नाउ वी हॅव टू गो टू लर्न द फायनान्शियल स्टेट इयर. म्हणजे काय, जी काही फायनान्शियल स्टेटमेंट करायची असतात ती ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयरनुसार करावी लागतात. त्यामुळे फायनान्शियल इयर म्हणजे काय बघा, ॲज पर सेक्शन 2 सब सेक्शन 41 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2023, कंपनी ॲक्ट 2023च्या सेक्शन 2 सब सेक्शन 41 नुसार फायनान्शियल इयर इन रिलेशन टू एनी कंपनी मीन्स द पिरियड एंडिंग 31st मार्च ऑफ एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी 31 मार्चला जो इयर संपतं त्याला काय म्हटलं जातं, फायनान्शियल इयर. द पिरियड एंडिंग 31st डे ऑफ मार्च ऑफ एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाच्या 31 मार्चल्या दिवशी जो कालावधी संपतो त्याला काय म्हटलं जातं, फायनान्शियल इयर.
where it has been incorporated on or after first day of January of the year. जर एखादी कंपनी 1 जानेवारीला किंवा त्याच्यानंतर कॉर्पोरेशन किंवा स्थापना झालेली असेल कंपनीचं, तर त्याचा सुद्धा पिरियड एंडिंग on the 31st day of the March of the following year in respect of where the finance company is made. 31 मार्च ला च्या कालावधीपर्यंत जी काही फायनान्शियल पिरियड आहे त्याला आपण फायनान्शियल इयर असं म्हटलं जातं. इट मीन्स फॉर ईच अँड एव्हरी कंपनी इन इंडिया, इट मीन्स ईच अँड एव्हरी कंपनी इन इंडिया द फायनान्शियल इयर इज 1st April to 31st March of the following year. 1st April to 31st March of the following year. प्रत्येक कंपनीचं फायनान्शियल इयर, हे आता मी एक उदाहरण म्हणून वर्ष 23-24 घेतले. प्रत्येक कंपनीचं फायनान्शियल इयर हे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला पुढच्या वर्षाच्या 31 मार्चला संपते. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 हे फायनान्शियल इयर आहे. सो इन केस of each and every company in India, the financial year is 1st April to 31st March of the following year. Now the schedule 3, the statement of profit and loss and balance sheet should be prepared in the form prescribed in schedule 3. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आणि जी बॅलन्स शीट आहे ती तयार करायसाठी शेड्यूल 3 ने जो फॉर्मॅट दिलेला आहे त्यानुसारच स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट तयार करावी लागते. पुन्हा एकदा सांगतो, ॲज पर द शेड्यूल 3 वी हॅव टू प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. सो द शेड्यूल 3 कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. ऑफ शेड्यूल 3 याचे 3 भाग आहेत. आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट शेड्यूल 3 नुसारच तयार करावी लागते. द फर्स्ट पार्ट कंटेन्स जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट तयार करायसाठी जी जनरल माहिती आहे ती किंवा ज्या सूचना आहेत, जनरल इन्स्ट्रक्शन आहेत, त्या फर्स्ट पार्टमध्ये असणार. शेड्यूल 3च्या एकूण 3 पार्ट आहेत. त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये सो देन फर्स्ट पार्ट बॅलन्स शीट अंडर विच द व्हर्टिकल फॉर्म ऑफ बॅलन्स शीट इज गिवन. व्हर्टिकल फॉर्म, बॅलन्स शीटचा व्हर्टिकल फॉर्म दिलेला असणार. अंडर द फॉर्म ऑफ बॅलन्स शीट जनरल इन्स्ट्रक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आर गिवन. बॅलन्स शीट कशी करावी याबाबतच्या सूचना फर्स्ट पार्टमध्ये दिलेल्या आहेत. नेक्स्ट इज पार्ट सेकंड, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अंडर विच दिस इज ऑल्सो इन अ व्हर्टिकल फॉर्मॅट. व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस तयार करायचं आहे. 2 फॉर्मॅट असतात, एक हॉरिझॉन्टल आणि दुसरा व्हर्टिकल. त्या व्हर्टिकल फॉर्मॅटनुसार बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस तयार करावी लागते. द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अंडर विच द vertical form for statement and profit and loss is given and under which under this form general instructions for preparation of statement of profit and loss are given. म्हणजे या 3 पार्टपैकी पहिल्या 2 पार्टमध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्हर्टिकल फॉर्ममध्ये कशा तयार करायचे याची जनरल इन्स्ट्रक्शन सूचना दिलेल्या असणार. इट इज मॅन्डेटरी फॉर ईच अँड एव्हरी कंपनी to prepare its balance sheet and statement of profit and loss in prescribed form. प्रत्येक कंपनीला हे सक्तीचं कंपल्सरी आहे की बॅलन्स शीट आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस हे व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये तयार करावं लागणार. सो द फॉर्मॅट इज व्हर्टिकल. Schedule 3 does not prescribe any particular format for cash flow statements. कॅश फ्लो स्टेटमेंटसाठी कुठलाही फॉर्मॅट प्रिस्क्राईब केलेला नाही. पण बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे मात्र तुम्हाला व्हर्टिकल फॉर्मॅटनुसार करावं
लागणार. त्यामुळे हे आहे शेड्यूल 3. त्याच्यानंतर सम इंटरेस्टिंग फीचर्स ऑफ शेड्यूल 3 ते आपण बघूया. त्याच्या आधी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, फायनल अकाउंट म्हणजे स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, इन्कम अँड एक्सपेंडिचर. जर NPO असेल तर बॅलन्स शीट, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी आणि एक्सपेंडिचर स्टेटमेंट नोट येतात. याला सगळ्याला आपण काय म्हणतो, फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतं आणि पुढच्या वर्षी 31 मार्चला संपतं. त्यामुळे 1 एप्रिल ते 31 मार्च 12 महिने फायनान्शियल इयर आहे. हे फायनान्शियल स्टेटमेंट प्रत्येक कंपनीनं आपल्या रजिस्टर्ड ऑफिसला, आणि जर ब्रँचेस असतील तर त्याचे सुद्धा संपूर्ण फायनान्शियल स्टेटमेंट रजिस्टर्ड ऑफिसला ठेवावं लागते. यासाठी कंपनीज ॲक्ट 2003 सेक्शन 128 नुसार हे कंपल्सरी आहे ही तयार करणं. आणि याच्यामध्ये काय काय येणार, कॅश फ्लो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी आणि एक्सपेंडिचर स्टेटमेंट नोट. आणि त्याच्यानंतर फायनान्शियल इयर आपण हे बघितलं, आणि त्याच्यासाठी शेड्यूल 3 आहे. त्याच्यामध्ये पहिले 2 पार्ट आहेत ते व्हर्टिकल फॉर्मॅटनुसार प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट तयार करणं, आणि तिसरा जो पार्ट आहे त्या पार्टनुसार कॅश फ्लो स्टेटमेंटला फॉर्मॅट व्हर्टिकलच पाहिजे, हे कंपल्सरी नाही. ठीक आहे. याच्या पुढं शेड्यूल 3 ची जी फीचर्स आहेत ते आपण याच्या पुढं बघूया.